नमस्कार मित्रांनो, एक छोटा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. कुठलीही गोष्ट वाईट नसते, तिच्या वापरावर तिचा चांगुलपणा वाईटपणा ठरत असतो. मग ती कुठलीही गोष्ट असो, पुस्तक असेल, मोबाईल असेल, टी व्ही असेल किंवा अन्य गोष्ट असू शकेल. पण शेवटी माणसाचे लिहिणे वाचणे थांबत नाही, कारण त्यावर इतरांचे पाहणे आणि ऐकणे अवलंबून असते. तुम्ही करमणुकीसाठी हसण्यासाठी जे व्हिडिओ पाहता त्यासाठी प्रथम ते सादर करणाऱ्याला कागदावर त्याचे नियोजन करण्यासाठी काहीतरी लिहावे लागते आणि मग तो नाटक, सिनेमा, छोटे व्हिडिओ, रील्स वगैरे बनवत असतो. मलाही काहीतरी चांगल्या गोष्टी दृकश्राव्य माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवाव्यात असे वाटते, म्हणून मी बौद्धिक किंवा काहीतरी बोध सांगणाऱ्या व्हिडिओ गोष्टी आपणासाठी करत राहतो आणि आपणाला ते पाठवत राहतो. एवढेच मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगू इच्छितो, बाकी काही नाही. हे जर मी पाठवलं नाही आहे तर ते माझ्याकडेच राहून जाईल आणि त्याचा काहीच उपयोग तुम्हालाही आणि मलाही होणार नाही. मी खूप वाचन केलं आहे आणि ते वेड मला इयत्ता 5वी 6वी पासून लागलं होतं, ते आज अखेर सुटलं नाही. उशाला 4-5 पुस्तके असतात आणि वाचल्याशिवाय मला झोप येत नाही, म्हणून 4-5 पानं मी वाचतोच. एवढंच नाही आहे तर ढवळ्या शेजारी पवळ्या बांधल्यावर गुण नाही पण वाण लागतो. माझ्या बायकोलाही माझा तोच गुण लागलेला आहे. तिलासुद्धा 4 पानं वाचल्याशिवाय झोप लागत नाही आणि आम्ही दोघेही वाचनाचे छंदिष्ट आहोत हे नक्की. आणि म्हणूनच वाचनामुळे माझ्याजवळ असणाऱ्या गोष्टी आपणाला ठाऊक व्हाव्यात म्हणून आपणासाठी पाठवत असतो. 2 व्हिडिओ पाठवतो आहे. बरेच व्हिडिओ केलेले आहेत, सुंदर विचारसरणीचे आहेत. ते 2 व्हिडिओ तुम्हाला पाठवतो आहे. एकाचं नाव आहे वाचनाचे वेड आणि दुसऱ्याचं आहे गुरुश्रेष्ठ का देवश्रेष्ठ. ते व्हिडिओ आपण पाहावेत, इतरांनाही पाठवावेत आणि आपल्या स्मरणात ठेवावे, एवढीच मी आपल्याला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद मित्रांनो. वाचाल तर वाचाल हे जे वाक्य आहे ना, त्यात फक्त वाचण्यापुरतं आणि लिहिण्यापुरतं शिल्लक राहिलेलं आहे. कवीनी, लेखकांनी आता कोणासाठी लिहावा हा प्रश्न त्यांच्यासाठी फार मोठा गंभीर बनत चाललेला आहे, तरी ते लिहितात. बरं, लिहिलेलं वाचकापर्यंत जावं असं जे माध्यम आहे, त्या माध्यमाच्या बाबतीत विचार केला तर प्रकाशक आता उदासीन आहेत. कारण स्वतः पैसा खर्च करून एखादं पुस्तक काढावं आणि ते बाजारात चाललं तर बरं, खपलं तर बरं, नाही तर फुकाटचा धंदा करायला ते आता मोकळे नाही आहेत. मग एखादा उत्साही लेखक काय करतो की स्वतःचे पैसे खर्च करून पुस्तक काढतो आणि ते पुस्तक काढण्यात त्याला आनंद वाटतो. पुस्तक काढून देतात, आपला खर्च घेतात आणि तुमचं तुम्ही बघा म्हणून ते राहतात. पण ते पुस्तक घ्यायला कोणी तयार नसतं. वाचकच नाही तर पुस्तक घेणार कोण? भले त्या पुस्तक लेखकानं किंमत कमी केली असली तरी ते लिहित नाही आहेत. मला बराच मोठा अनुभव आलेला आहे. त्यामुळं ते वाचन संस्कृती बुडते की काय हा प्रश्न निर्माण झालेला आहे. वाचनालयात पुस्तकं धूळ खात पडलेली असतात, त्यांच्यावरती धूळ झाडायलाही कोणी मोकळा नाही आहे. प्रकाशकाकडे पुस्तकं काढून ढेकाच्या ढीक त्यांच्या वखारीत पडलेला असतो, त्यांना काय करावे कळत नाही आहे. आणि अशा प्रसंगी मग एखाद्या मित्राचा फोन येतो, तोही एक चांगला वाचक असतो, त्याला प्रगल्भता असते आणि मग तो काही असं बोलतो ना, त्यावेळी वाटतं अरे हे जे बोलणं आहे ते केवळ आपणच ऐकत आहोत, पण ते बोलणं इतरांच्यापर्यंत पोचलं तर आणखीन नवीन पिढीला काहीतरी मिळेल म्हणून आपण प्रयत्न करत राहतो. नमस्कार मित्रांनो, मी छोटी बोधकथा तुम्हाला सांगणार आहे. त्या छोट्या कथेचं नाव आहे गुरुश्रेष्ठ की देवश्रेष्ठ. एका आश्रमातल्या एका शिष्याला हा प्रश्न बरेच दिवस झाला पडलेला होता, पण गुरुला कसा विचारावा म्हणून त्याने एक दिवस भीत गुरुला विचारलं, स्वामी मी आपल्याला एक प्रश्न विचारू? त्यावर महाराज म्हणाले, विचार ना. मला एक सांगा की गुरुश्रेष्ठ का देवश्रेष्ठ? त्यावर स्वामीजी म्हणाले, बेटा कितीही केलं तरी देवापेक्षा गुरु हा श्रेष्ठच आहे. मग मला आपण समजून सांगाल का? हा सांगतो ना. एक ग्रस्त होता, उन्हाळ्याचे दिवस होते आणि तो वाळवंटातून एका जागेवरून दुसऱ्या जागी चालला होता. रस्ता परखड होता, उन्हाळ्यात ऊन खूप तावत होतं आणि त्याला तहान लागली होती, कोरड पडली होती. त्याला पाण्याची अत्यंत नितांत गरज होती, पण कुठं पाणी भेटत नव्हतं. परमेश्वरानं समोर एक त्याला तलाव दाखवला आणि त्या तलावाकडे तो झपझप चालू लागला.
परंतु तो पाण्यापर्यंत पोहोचू शकला नव्हता. मरणासन्न झाला होता. तो वाटेतच मुडीशाळून त्याला खाली पडला. पाणी पाणी असे शब्द त्याच्या तोंडातून येत होते. त्याच वेळी तिथून एका वाटेने एक माणूस जात होता आणि त्याचे ते पाणी पाणी शब्द ऐकून तो धावत धावतच त्या तलावाकडे गेला. तलावातनं आपल्या झोळीतला लोटा काढला आणि लोटा भरून आणून त्याला पाजला आणि त्या पाण्या पिल्यामुळं तो तहानलेला माणूस वाचला. मग इथं कोण श्रेष्ठ, पाणी की तो पाणी आणून देणारा? पाणी त्याच्याकडे येऊ शकत नव्हतं आणि तो पाण्याकडे जाऊ शकत नव्हता. हा प्रॉब्लेम होता, ही अडचण होती. मग तो माणूस देवानं कसा तिकडं धाडला आणि त्यानं त्याला तहान लागली हे ओळखून त्यानं त्या तलावातलं पाणी त्याच्यापर्यंत आणून दिलं. आणि म्हणून हे कार्य त्या गुरुनं केलं, देवानं करून घेतलं. पाणी पोचवणारा तो माणूस म्हणजेच गुरु आणि तोच श्रेष्ठ असतो रे बेटा, विचार कर. म्हणून आपण नेहमी अशा पद्धतीचं गुरुचं काम करू आणि मोठेपण मिळवू.